आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांची कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजदूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारित्र्याचा अगदी थोडक्यात आढावा आज आपण घेत आहोत. प्रारंभीचा काळ. मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या 14-15व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. उच्च शिक्षण. मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतली. बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात MA ची पदवी संपादन केली. यानंतर याच विषयात डॉक्टरेट मिळवली. परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते. बाबासाहेबांनी 2 विषयात MA केले, 2 विषयात PhD मिळवली. बार ॲट लॉ आणि DSc पदवी घेतली. ग्रेज इन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेऊन 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे, अर्थार्जनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांनी उत्तम प्रकारे वकिली केली. सत्याग्रह. सन 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूक नायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा किंवा भरण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळेच अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचे ध्येय होते. हिंदू असूनही हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी अमरावती येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात, पुण्यातील पार्वती मंदिरात, नाशिक येथील काळाराम मंदिरात बाबासाहेबांनी मंदिर सत्याग्रह केला. शेतकऱ्यांसाठी कार्य. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. आर्थिक विषमता जितकी कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल असे बाबासाहेबांना वाटत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात महत्त्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची. पीक पद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतीमालाची विक्री, शेतीमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत असे त्यांचे स्पष्ट मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अंमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनवले. यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो. असामान्य कर्तृत्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या 3ही गोलमेज परिषदांना हजर राहिले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांचे हित संरक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी इंडियन राऊंड टेबल कॉन्फरन्सला मागण्या सादर केल्या. इसवी सन 1920च्या दशकाच्या अखेरीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे राजकीय नेते बनले होते. इसवी सन 1932 रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करार मंजूर करून घेतला. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. मजुरांना, कामगारांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी इसवी सन 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.
दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा होता. एवढे सूक्ष्म निरीक्षण असणारे आणि कोणावरही अन्याय न करता सर्वांना समान हक्क अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांच्या असामान्य बुद्धीची प्रचिती संविधानाच्या वाचनावरून तरतुदीवरून येतेच. धर्मांतराची घोषणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा याबद्दल बाबासाहेबांनी सखोल विचार केला. हजारो कार्यकर्ते आणि अनुयायांचा बाबासाहेबांना पाठिंबा होता. अखेर बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. या जयंती समारोहास अनेक देशाचे वकील प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे 20,000 लोकांचा समुदायही उपस्थित होता. मार्च 1959च्या एका अहवालानुसार देशात 1.5 ते 2 कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली, तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगाला ऐतिहासिक होते, कारण ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. महापरिनिर्वाण. नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. 20 नोव्हेंबर 1956मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या 4थ्या परिषदेस हजर राहिले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये 2 भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभामध्ये भाग घेतला. राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.